हॅलो. नमस्ते. समर इन्स्टिट्यूट. हो येस. हा सर, मी मनीषा बोलतेय. मला ते स्पोकन इंग्लिशचा क्लास करायचा होता. ओके. सकाळ का Sorry. संध्याकाळ कुठला तुम्हाला? इट्स ओके. कुठला थोडा कम्फर्टेबल मला आहे? सकाळी मला सकाळी कम्फर्टेबल आहे, मॉर्निंगला. ओके फाईन. आणि त्याच्याबरोबर माझा ऑनलाईन बॅच पण चालू असते. तर मी तुम्हाला एकदा एक डेमो लेक्चर पण देतो. तर बरं. तो एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठला कम्फर्टेबल वाटतोय, ऑनलाईन ऑफलाईन एकदा बघून घ्या. म्हणजे तर त्याची एक लिंक पण मी तुम्हाला काय वाटतंय की आता सपोज मी ऍज ह्या एजला जर मला ऑनलाईन प्रेफर आहे की ऑफलाईन? कारण की मला जिथं बेटर शिकता येईल मला तसं शिकायचं. बरोबर. आणि तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की जे शालेय विद्यार्थी आहेत तर त्यांनी आतापर्यंत ऑनलाईनला बदनाम केलं. म्हणजे त्यांना ते बसायचं नाही, पण पालकांनी सांगायचं म्हणून बसायचे. आपल्या खेळत ते आपलं चालू राहायचं. पण ज्याला शिकायचं आहे त्याला ऑनलाईन हा खूप उत्तम पर्याय आहे. आणि तुम्हाला इतका सुंदर म्हणजे मी तुम्हाला असं सांगण्यापेक्षा मी एकदा तुम्हाला इन्व्हाइट करेन आणि झूम तुम्हाला लिंक देईन मी झूम ऍपची. तर तुम्ही फक्त एकदा बसून बघा आणि मग वाटलं तर देन विल टॉक फर्दर. मग मला पुढच्या गोष्टीसाठी आणि इंटरव्ह्यू साठी खास म्हणून मला ते इंग्लिश कोर्स करायचं आहे. कॉन्फिडन्स लेवल मोस्टली तर आपण जेव्हा इंग्लिश बोलतो तर कॉन्फिडन्स लेवल लो असतो. आपल्याला समोरचा व्यक्ती काय बोलतो हे कळतं, ठीक आहे, पण आपण एवढे कॉन्फिडेंटली बोलत नाही. येत असतं पण कधी कधी ते शब्द अडकतात आणि आपण बोलत नाही एवढं का? कारण की आपलं सराउंडिंग तसं नसतं. ठीक आहे, एखादा चुकून समोरचा व्यक्ती इंग्लिश बोलतोय आणि आपल्याला जर रिप्लाय देता येत नसेल, अरे बाबा आपलं चुकतंय का कुठेतरी, किंवा असं काही चुकीचे शब्द पडायला नको म्हणून आपण मराठीतच रिप्लाय देतो किंवा हिंदीमध्ये रिप्लाय देतो. राईट. तर ह्या गोष्टी माझ्यासोबत होत आहेत. म्हणून मी क्लायंट बरोबर डील करताना मला कधी कधी असं होतं की बाबा मी इंग्लिशमध्ये जर बोलताना एखादा वर्ड चुकीचा राहिला तर समोरचा व्यक्ती वेल एज्युकेटेड आहे आणि त्याच्या समोर जर आपण एखादा चुकीचा तो आपल्याला डब नको समजायला. 100% होतं. तेवढ्यासाठी म्हणून म्हटलं आपलं कॉन्फिडन्स लेवल लो होतो मग ह्या गोष्टींमध्ये. आता सांगता हा प्रॉब्लेम 99% लोकांचा आहे. म्हणजे कळतंय आणि वाटतंय पण की मी बोलू शकेन, पण कुठंतरी भीती वाटते की बाबा चुकतंय का. तर तीच भीती काढण्याचं काम. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की तुम्ही क्रिकेट तुम्हाला छान माहितीये, हे सगळं माहितीये की बॉल इन स्विंग आउट स्विंग कसा असतो का, सगळं माहिती तुम्हाला. पण जेव्हा तुम्ही मैदानावर जाता तेव्हा मग गोंधळ होतो की कसा बॉल खेळू मी, कारण मी खेळलाच नाही आतापर्यंत, फक्त माहिती होती मला. फक्त माहिती. प्रॅक्टिकली वेगळं पडतं आणि अभ्यासातनं वेगळं पडतं. तर आपण ऍक्च्युअली आपल्या ऑनलाईन बॅच मध्ये ना बॉल खेळायलाच लावणार आहे, प्रॅक्टिसच करून घेणार. आणि मग कधी कोणी समोर आला बॉलर किती फास्ट असला तर तुम्ही फेस करू शकाल एवढी तयारी आपण करूया. ओके. तर मी तुम्हाला एकदा इन्व्हाइट करेन आणि मग तुम्ही बसून बघा एक तासाभराच्या लेक्चर मध्ये. ठीक. मला तुमचे फी स्ट्रक्चर वगैरे पाठवता, ऑनलाईन असू दे किंवा ऑफलाईन, दोन्हीची पण पाठवा. सगळं पाठवतो. मला सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे हाच आहे की माझा कॉन्फिडन्स लेवल वाढवायचा आहे. मला माहिती आहे मला थोडंफार का होईना इंग्लिश येतं, थोडंफार 5% म्हणलात तरी चालेल. मी पूर्ण 95% नाही म्हणा, 5%च येते मला, पण जेवढे येते म्हणजे तेवढ्यात मी तयारी करून पण मी करू शकते. आणि बाकीचं पण पुढचं मी ग्रोथ करू शकते एवढं मला माहिती आहे. पण फक्त काय की माझा कॉन्फिडन्स लेवल वाढला पाहिजे. फॅन्टास्टिक. आपण त्याच्यावर तयारी करूया, आपण तयारी करू आपण. ओके चालेल. थँक्यू सो मच. मग मी कुठे इकडे कुठे जाणार नाही, नवीन असतात तर तुमच्याकडेच करणार आहे. ठीक आहे, एकदा मला लवकर तयारी करून द्याल. नक्की. येस. ओके. या. थँक्यू सर. थँक्यू. बाय.